आपण जाणून घेत होतो देशी जेम्स बॉन्ड अजित डोवाल यांच्या संदर्भात आणि आता एक महत्त्वाची बातमी येते। चीनने सुद्धा पाकिस्तानला झटका दिलेला आहे। चीनकडून पाकिस्तानकडे जाणारी सगळी विमान उड्डाणे रद्द करून टाकण्यात आलेली आहे। चीन पाकिस्तान दरम्यानची हवाई वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। खरं तर पाकिस्तानला आतापर्यंत चीननेच पूर्णपणे सपोर्ट केलेला होता। सगळ्याच पातळ्यांवर आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पातळीवर पाकिस्तानला सातत्याने चीनने मदत केलेली आहे। पण आता मात्र दहशतवादाचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा कदाचित चीनने ही भूमिका घेतली आहे। आपल्याला बघायला मिळते चीन पाकिस्तान मधली सगळी हवाई वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। चीनकडून पाकिस्तानला हा जोरदार झटका मानला जातोय। पाकिस्तान आणि चीन दरम्यानची सगळी विमान उड्डाणे रद्द करण्यात आलेली आहे। आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर आपल्या सोबत आहेत। शैलेंद्र सर, आता चीनकडून पाकिस्तानकडे म्हणजे चीन पाकिस्तान दरम्यानची जी सगळी विमान उड्डाणे होती ती रद्द करण्यात आली आहेत। काय सांगाल तुम्ही, याचा काय अर्थ, याचे काय अर्थ घ्यायचे? पाकिस्तानसाठी मोठा सेटबॅक आहे। पाकिस्तानसाठी हा एक दणका आपल्याला म्हणावा लागेल। हे कोणत्या आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। एक तर आज तो युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये अझहर मसूदच्या विरोधामध्ये त्याला UN डेझिग्नेटेड टेररिस्ट म्हणून डिक्लेअर करण्यासाठी रिझोल्युशन आणलं जात आहे। दुसरीकडे चीन देखील यापूर्वी देखील पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा चीनने अंकित केलेला आहे। त्यानंतर एखाद्या देशामध्ये विमान पाळण्याचा निर्णय घेणं, त्याचप्रमाणे टुरिस्टला ऍडव्हायझरी जरी केली जाते तुम्ही त्या देशाला व्हिजिट करू नका, या अर्थ जे सार्वजनिक सांगत आहे की पाकिस्तानला करण्याची खुमखुमी आहे। पाकिस्तान हे सगळं इस्केलेट करण्याचा प्रयत्न करतो आहे। त्याचप्रमाणे आणखीन एक अर्थ असाही होऊ शकतो की दहशतवाद्यांच्या काही कारवाया देखील घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। एकूणच असं म्हणेल की पाकिस्तान आतापर्यंत चीनला ज्या पद्धतीने ग्रँटेड घेत होता त्या सगळ्या प्रकरणामध्ये चीन आमच्या पाठीशी उभा राहील, तो भारताचा निषेध करेल, सर्जिकल स्ट्राईकचा निषेध करेल, हे कुठेही काही घडत नाहीये आणि पाकिस्तानसाठी एक मोठा सेटबॅक आहे। नक्की, पण शैलेंद्र सर, चीनच्या या भूमिकेविषयी तुम्ही काय सांगाल? कारण आतापर्यंत पाकिस्तानला सातत्याने चीनने मदत केलेली आहे किंवा आपण म्हणूया छुप्या पद्धतीने त्यांच्याशी संबंध चांगले ठेवण्याचाच प्रयत्न केलेला आहे। एक लक्षात घेणं गरजेचं आहे की प्रत्येक देशाचे आपले हितसंबंध हे परराष्ट्र धोरणाच्या अग्रस्थानी असतात। दुसरं आहे की चीनच्या बाबतीमध्ये चीन हा विरोधाभासाने भरलेला देश आहे। चीन जरी पाकिस्तानचा मित्र असला तरी 1965चं युद्ध असेल, 71चं असेल, 1999चा कारगिल संघर्ष असेल, जरी पाकिस्तान बरोबर मैत्री असली तरी प्रत्यक्ष कधी त्यांनी पाकिस्तानला समर्थन दिलेलं नाहीये किंवा प्रत्यक्ष युद्धात मदत केलेली नाहीये। आणि आता चीनला मुख्य चिंता काय आहे की त्यांचे जे सिपेक नावाचा जो प्रकल्प आहे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, आणि त्याच्या अंतर्गत जे अब्जावधी डॉलरचे प्रोजेक्ट चाललेले आहेत त्या प्रोजेक्टचं रक्षण करणं हे त्यांच्यासाठी महत्वाचं आहे आणि त्याला कोणती इजा पोहोचू नये म्हणून ते पाकिस्तानवरती दबाव टाकतायत की तुम्ही कोणत्याही पद्धतीने युद्ध किंवा संघर्ष एस्केलेट करू नका, वाढवू नका, कारण त्यांना त्याची मेन चिंता आहे। म्हणून संयम पाळा असं चीन सातत्याने सांगतोय आणि कदाचित तिने आता पाकिस्तानला इशारा दिलेला आहे की तुम्ही याच्या पुढच्या स्टेप्स पण आम्ही घेऊ शकतो की जर तुम्ही या सगळ्या गोष्टी निवडल्या नाहीत तर। शैलेंद्र सर, अजून एकच प्रश्न फक्त, या सगळ्या परिस्थितीमध्ये पाकिस्तान एकटं पडलं असं वाटतंय आणि आता तरी पाकिस्तानचं डोकं ठिकाणावर येईल असं वाटतंय का? कारण एका बाजूला अभिनंदनला सोडणं ही जरी चांगली बाब आपण मानली किंवा ते घाबरलेत असं जरी आपण मानलं तरी शस्त्रसंधीचं उल्लंघन करणं, घुसखोरी करणं, गोळीबार चालू ठेवणं सीमांवर हे मात्र सुरूच आहे पाकिस्तानकडून। पाकिस्तानचं हे दुटप्पी धोरण काही नवीन नाही आहे, हे गेल्या 30 वर्षांपासून चाललेलं आहे। काल देखील इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेमध्ये सांगितले की आम्ही गुडविल जेस्चर म्हणून अभिनंदन यांना सोडतो आहे आणि ते अशाच पद्धतीने आंतरराष्ट्रीय समुदायाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की शांतता आम्हाला पाहिजे पण भारताला युद्ध पाहिजे आहे। म्हणूनच काल आपल्या सैन्य दलाने जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये त्यांनी भारतीय जनतेला आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला एक गोष्ट स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला की त्याच्यातनं असा समज होत होता की पाकिस्तानला शांतता पाहिजे, भारत मात्र युद्धाची खुमखुमी आहे, अशा प्रकारचं चित्र भारतीयांच्या मनामध्ये देखील तयार
तयार होत होतं हो. आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या मनामध्ये. पण सैन्य दलांनी हे सगळंच्या सगळं पाकिस्तानचा फिरवून उघडं केलं आणि त्यांनी हे सांगितलं की पाकिस्तान जरी एकीकडे शांततेच्या गोष्टी करत असल्या तरी दुसरीकडे त्यांनी 39 वेळा शस्त्रसंधी उल्लंघन गेल्या 2 दिवसांमध्ये केलेलं आहे. निष्पाप नागरिकांवरती ते अटॅक करत आहेत. एवढंच नाही, संपूर्ण पीओके खाली केलेला आहे. नक्की नक्की आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे हे धोरण ओपन होणं आणि आता त्यांना कळलंय. कारण नक्की शैलेंद्र सर, म्हणजेच कुठेतरी प्रत्युत्तरादाखल भारतीय सैन्याला उत्तर द्यावी लागतात, गोळीबार करावा लागतो आहे. शैलेंद्र सर, धन्यवाद. आपण सविस्तर या सगळ्या संदर्भात चर्चा केली त्याबद्दल.